श्री राम। आशाताई बुचके आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आशाताई बुचके आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय जनता पार्टीचा विजय असो। सार्वत्रिक निवडणूक 2025च्या माध्यमातून आज जुन्नर नगर परिषदेची निवडणूक च्या निमित्ताने उमेदवारांचे फॉर्म भरण्याची आज शेवटची मुदत होती। गेले 3-4 दिवस युतीच्या बोलण्या चालू होत्या। त्यामध्ये आशाताई बुचके असतील, महेशदादा लांडगे असतील, आमदार शरददादा सोनवणे असतील, त्यांच्या सगळ्यांच्या संगनमताने, त्याचप्रमाणे आमचे जिल्हाध्यक्ष माननीय प्रतिभादादा कंद असतील, युतीचं योग्य ते वाटप झालं होतं आणि त्यानुसार आजपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ज्या ज्या जागा आमच्या उमेदवारांना दिल्या गेल्या त्या सगळ्यांचे एबी फॉर्म सकट आज फॉर्म भरले गेलेले आहेत आणि त्यानिमित्ताने आनंदोत्सव साजरा करून आजपासून प्रचाराला सुरुवात आम्ही सर्वजण आशाताईंच्या नेतृत्वाखाली, त्याचप्रमाणे आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष माननीय संतोष नाना खैरे असतील, मंडलाध्यक्ष रोहित परदेशी असतील आणि इतर असलेले सगळे उमेदवार आणि जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष युवा नेते माननीय गणेश भाऊ कवडे यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीचा प्रचार आजपासून चालू करणार आहोत। भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला किती जागा आल्या? नाही, आता प्रश्न असा आहे वाणी साहेब, जागा किती आल्या त्याच्यापेक्षा तुम्हाला ते लवकरच 21 तारखेला उघड होणार आहे। 21 तारखेला आपण निश्चितपणाने जे काही समजा वाटलं आपल्याला की आपले फॉर्म पुढे जादा कमी झालेत तर त्याच्यासाठी चर्चा करून मी असेल, या तालुक्याचे आमदार शरदजी सोनवणे असतील, महेशदादा असेल किंवा प्रदीपजी कंद असतील, तर ह्या आम्ही माघारीची वेळ आपल्या हातात आहे अजून। त्याच्यामुळे हा विचाराचा भाग आहे। एखाद्याने खूप उत्साही असणं किंवा फॉर्म भरणं हा लोकशाहीचा अधिकार आहे आणि म्हणून त्याच्या अनुषंगाने जर तो भरला गेला आहे तर तो निश्चितपणाने माघार कशी घेता येईल आणि कसं सगळं गणित व्यवस्थित बसवता येईल हे काम आम्ही निश्चित करणार आहोत आणि ही युती चांगल्या पद्धतीची करून या ठिकाणी ही निवडणूक होणारी विजयाकडे जात असताना नगराध्यक्ष आपला झाला पाहिजे, उपनगराध्यक्ष आपला झाला पाहिजे, नगरसेवक निवडून आले पाहिजेत। निवडून येणं हा एकमेव निकषावर ही युती झालेली आहे आणि या युतीचा बोलबाला आहे। त्यामुळे या ठिकाणी आजचा आनंद उत्सव साजरा करत असताना सगळे फॉर्म भरून आत्ताशी फ्री झालेत, बाहेर आलेत आणि सर्वात प्रथम एकामेकाचं तोंड गोड करून या ठिकाणी हा आनंद उत्सव साजरा करावा त्याच्यासाठी आम्ही एकत्रित जमलेलो आहोत। आपणही त्याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि मीडियाने चांगल्या पद्धतीने या निवडणुकीकडे पाहावं, कारण लोकांना खूप चॉईस झालेले आहेत। त्यामुळे ह्या चॉईस होत असताना, मार्ग अनेक असताना अनेक ठिकाणी प्रयत्न होत आहेत, प्रयत्न करणाऱ्यांनी केले असतील, परंतु जे काही याच्यातून मंथन करून अमृत बाहेर काढायचे ते काढल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि चांगल्या पद्धतीने युती चांगलं काम करून या जनतेला न्याय देईल एवढा विश्वास मी या ठिकाणी। भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना वेगळी आघाडी करून लढणार का स्वतंत्र पक्षाच्या चिन्हावर लढणार? चिन्हावरच लढणार, कमळ कमळावर लढणार आणि धनुष्यबाण धनुष्यबाणावरच लढणार। कारण या ठिकाणी आपण विचार करतो की कार्यकर्त्याची इच्छा असते आणि ज्यावेळी त्याला ती संधी आपण देतो त्यावेळेला ती संधीचं सोनं करणं त्याच्या हातात असतं आणि त्याला साथ देणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य असतं। ते प्रत्येक नेत्याला वाटतं की माझा प्रत्येक कार्यकर्ता कसा समाधानी होईल, तर समाधान देण्यासाठी त्याचे प्रयत्न तो कमी पडू देत नाही। या ठिकाणी कार्यकर्त्यांना पण वाटतं, मंडल अध्यक्ष असतील, युवा सेना असेल किंवा सगळे आमचे पदाधिकारी असतील, महिला आघाडीच्या सगळ्यांनाच वाटतंय, पण आपण याच्यातून चांगला रिझल्ट देऊ एवढंच मी तुम्हाला सांगेन। भारतीय जनता पक्षाच्या किती कार्यकर्त्यांना संधी मिळाली, किती कार्यकर्त्यांना एबी फॉर्म मिळाले? वाणी साहेब, आता तुम्ही ताईंना विचारलं, भारतीय जनता पार्टीला जागा मिळाल्या त्या कमळावरच लढल्या जातील, शिवसेनेला ज्या जागा मिळाल्या त्या धनुष्यबाणावरच लढल्या जातील। मला वाटतं ही सांगायची काही गरज नाही, परंतु ज्याप्रमाणे बोलणी झाली, ज्याप्रमाणे ठरले त्याप्रमाणे ज्यांनी आपले फॉर्म भरलेले, काही जणांनी उत्साही कार्यकर्त्यांनी एक्स्ट्रा फॉर्म भरलेले, परंतु जी आमची बोलणी झाल्यात त्या बोलणीप्रमाणे आमची युती जे आमच्या वाट्याला दिलेत प्रभाग, त्या प्रभागामध्ये आम्ही आमचे फॉर्म भरले। किती प्रभाग, किती संख्या? आम्ही 21 ला करून ना डिक्लेअर, ज्या जागा दिल्यात आम्हाला
ज्या 6-7 जागा त्यावेळेस आम्ही फॉर्म भरले. आम्ही जास्त फॉर्म भरलेले नाही. आणि आम्ही सगळेजण युती जे ठरल्याप्रमाणे जे वरिष्ठांनी सांगितले त्याच जागेवर त्यांनी कोणी जास्त फॉर्म झाले असतील ते प्रत्येक नेते मंडळी बसतील, त्याच्यावर विचार होईल. परंतु आम्ही महायुतीच्या म्हणजे युतीच्या माध्यमातून पुढे जाऊन ह्या नगरपालिकेची निवडणूक एकत्रपणे खरं तर आम्हाला रॅली काढायची होती, परंतु अजूनही उमेदवारांना त्या ठिकाणी आतमध्येच अडकलेत. त्यामुळे आम्हाला रॅली काढता आली नाही. आम्ही नक्कीच त्याचं नियोजन करून उद्या कदाचित आम्ही किंवा परवा उद्याच आम्ही त्याचा नारळ फोडून सगळ्या उमेदवारांना त्या ठिकाणी प्रचाराला. नगराध्यक्षपद शिवसेनेच्या वाटेला आले का भाजपच्या? नगराध्यक्ष हे पद शिवसेनेच्याच वाट्याला दिलेले आहे, ते ठरवून झालेले. नेत्यांनी आम्हाला सांगितलेले की ते नगराध्यक्ष पद हे शिवसेनेलाच आहे. उपनगराध्यक्षपद त्यानंतर ठरल ना. उपनगराध्यक्ष समित्या काय अजून इलेक्शन व्हायचंय तेच आज अगोदर सांगून. तुम्ही आता महायुतीचा मगाशी विषय काढला. महायुती नाही, भारतीय जनता पार्टी शिवसेना युती, राज्य दोन पक्षाचीच युती जी नैसर्गिक युती आहे त्या युतीप्रमाणेच आम्ही चाललो. पण आहे तीच खाली युती झालेली आहे, त्याच्यामुळे अडचण नाही ना काही. शिंदे गट आणि फडणवीस गट या दोन गटाची ही युती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस राज्य सरकारमध्ये सहभागी आहे, इथे मात्र तुमची युती नाही. त्यांना काय आमचे ध्येय धोरण पटत नसतील त्याच्यामुळे त्यांनी काय आमच्याशी तो त्यांचा निर्णय आहे. त्यांचा निर्णय आहे ना. पण आम्हाला जे आमचे एकत्र ठरलं जे आमचं ठरले त्यामुळे आम्ही ते एकत्र आलो. जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाचा जो उमेदवार आहे आता आपण सांगितलं शिवसेनेचा आहे, परंतु माहिती अशी मिळते की भाजपचा जो एक उमेदवार आहे त्यांना नाही. मुळात प्रश्न असा आहे की आज नाही, हे 21 तारखेलाच तुम्हाला दिसणार की युतीचे उमेदवार आम्हाला फक्त कसा फॉर्म भरला आहे की नाही. भरला ना फॉर्म भरले तर सगळे, पण जे आम्हाला युतीत ठरले त्याप्रमाणेच आम्ही पुढे पक्ष आदेशाप्रमाणे जाईल. आपण प्रचाराचा नारळ फोडताय असं म्हणताय. आता आपण रोड करून सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देणार आहात. मग ज्यावेळेस आपण प्रचारासाठी जाणार आहात त्यावेळेस जर आपलं अजून ठरलेलं नाहीये तर मग आमचं ठरलेलं आहे. ज्या जागांवर आमचा दावा आहे त्याच जागेवर आम्ही प्रचार करणार. बाकी आणि त्याच जागा ज्या ज्या उमेदवारांच्या त्या ठिकाणी प्रभाग आहेत त्याचा प्रभाग क्रमांक 6, प्रभाग क्रमांक 7, प्रभाग क्रमांक 8 नक्की काय हा मध्ये ते प्रचार नगराध्यक्षाचा जो उमेदवार दिलाय त्याचा प्रचार. ही काही संभ्रमावस्था आहे का? नाही. संभ्रमावस्था कार्यकर्त्यांमध्ये काय झालेलं आहे अजूनही तुम्हाला माहिती आहे. त्या ठिकाणी उमेदवार अडकलेले आहे, त्याच्यामुळे रॅली आम्हाला काढायला अडचण झाली. हा प्रश्न आहे कोण काय सांगतो कोण काय बोलतो असं काही झालेलं नाही. काही प्रभागामध्ये युतीची चर्चा आपण करतोय. भाजप आणि शिवसेना ही युती आहे, पलीकडे महाविकास आघाडी आहे आणि तालुक्याचे आमदार मात्र या ठिकाणी जुन्नरमध्ये दिसले देखील नाहीयेत फॉर्म भरताना. जर आपली युती आहे तर मग आपण एकत्रितपणे त्या ठिकाणी आमदार. आणि सकाळी आम्ही गणपतीच्या मंदिरामध्ये एकत्र होतो. आताही माझा आमदारांचा फोन झाला, ते म्हटले मी बनकर पाट्यापर्यंत आलोय, मी आलो का आपण भेटू चर्चा करू आणि पुढचा प्रश्न मार्गी. तुम्ही आता युती झाली म्हणतायत, काही प्रभागामध्ये मात्र तुमची समोरासमोर लढाई होणार आहे. नाही तुम्ही लावालावी करू नका, असं काही नाही. ठरलंय ना आमचं, ठरलंय. हे कशाला ठरले त्यांचं आमचं समोर समोर. शंकराची पिंड आहे त्याला कोणी फोडायचा प्रयत्न करू नका. मैत्रीपूर्ण लढत आहे. ही तुमची युती फक्त नगर परिषदेपुरती का झेडपी पंचायत समितीला पण? आता ते तुम्ही ठरवणार. तुम्ही आताच इथे हे करायला लागलात. पुढे आम्हाला वाटलं की आमची मनं जुळतायत, आमचे विचार जुळतायत, तर का बरं करू नये? सगळ्या प्रभागामध्ये एकाच एक उमेदवार का काही ठिकाणी मैत्रीपूर्ण? आमचे उमेदवार आम्हाला सांगितले तेवढे आम्ही दिले. जो प्रभाग आहे तिथं आमचं मैत्रीपूर्ण ठरलेलं आहे, म्हणजे ते चर्चेतूनच विषय झालेला आहे. कारण तिथं तो तांत्रिक अडचणी होत्या त्याच्यामुळे तिथं मैत्रीपूर्णची लढत ठरलेली आहे. जुन्नर शहरवासियांना आमच्या माध्यमातून उत्कंठा आहे की भाजप शिवसेना यांना किती आणि कोणते उमेदवार मिळतात हे जर कळालं तर नाही. कळायला काय आहे, अजून 4 दिवस जातील एवढंच ना. काय फरक पडतो? उद्यापासून प्रचार सुरू झाला की लगेच कळणार. पत्रकारांना नाही कळणार तर कोणाला कळणार? तुम्हाला जास्त माहिती आहे. आज तुम्हाला नगराध्यक्ष आपल्याला एक द्यायच्यात. माझ्या माहितीप्रमाणे आता तिथं 18 ते 20 अर्ज, 18 ते 19 अर्ज. त्या 18 जणांच्या मुलाखती घेतल्या का नगर अध्यक्षासाठी? प्रश्नच नाही. आम्ही उमेदवारी प्रत्येक नगराच्या मुलाखती घेणार आणि वार्ताविश्वाच्या माध्यमातून जे प्रश्न आम्ही पूर्वी मांडलेले आहेत त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे नगराध्यक्ष द्यावं लागणार, तरच नागरिक त्यांना निवडून देतील असं आम्हाला वाटतंय. नक्कीच जनतेचा विश्वास संपादित करणं हेच उमेदवाराचं काम असतं आणि तो संपादित केल्याशिवाय राहणार नाही. जो तो आपली ताकद लोक निवडून देणार. तुम्ही बाकीच्या निवडणुकीला एकमेकाच्या विरोधामध्ये एकमेकाची पार अगदी ते बघा बाकीच्या गोष्टी इथे काढू नका. त्याचं उत्तर
हे प्रश्न मीडियावाले आम्हाला विचारणार. काल तुम्ही याच्या विरुद्ध काय बोलले, परवा त्याच्या विरुद्ध काय बोलले. राजकारणात हे सगळं चालत असतं. तुम्ही मला वाटतं वरिष्ठ नेत्याला जर पाहिलं त्यांच्याकडं, हे प्रश्न त्यांना विचारले पाहिजे. त्याच्यामुळं आम्ही काल काय बोललो, परवा काय बोललो, त्याच्या विरोधात काय बोललो, याच्या विरोधात राजकारण हा बरोबर आहे ना. विधानसभेला जे ते स्वतंत्र लढले होते, अपक्ष लढले होते, शेवटी हे राजकारण आहे. टीका होत राहतात, पण ती मर्यादा असते, त्याला कितपत करावं, काय करावं. तसं आम्ही जास्त कोणावर हे करणार. हे तसं नाहीये. मुळात प्रश्न असा आहे की राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नाही आणि कोणी कोणाचा कायमचा मित्र नाही. त्याच्यामुळे वरच्या लेवलला ज्या पद्धतीने चालतं आणि गणितं जुळवली जातात, तसं स्थानिक पातळीवर आमची गणितं जुळत असतील तर ती आम्हाला जुळवावीच लागतील. कायमचा शत्रू नाही, कायमचा मित्र नाही. नगर परिषदेला मित्र आणि जेडपीला पुन्हा नाही. पण असं कोणी सांगितलं तुम्हाला? आम्ही आजचं बोलतोय, तुम्ही आजचं बाईट घ्यायला आलेत ना. सांगा भाऊ तुम्हाला. आणि स्वतंत्र तुम्हाला काय मेळावे समोरच्याने सांगितलं असेल तर प्रकाशित करा. स्वतंत्र मेळावे सुरू झालेत ना. काम करणार ना, मेळावे घेऊ नका. जो तो त्यांच्या पक्षाचं काम करणार ना, जो तो त्यांचा मेळावा घेणार ना. लोकशाही आहे ना. शिवाजी महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. महादेव. कार्यकर्त्यांचा उत्साह प्रचंड मोठा आहे. एक शेवटचा प्रश्न, कार्यकर्ता उत्साह प्रचंड मोठा आहे. नगरसेवक पदाच्या जय शिवाजी. नगरसेवक पदाच्या उमेदवारांना विनंती आहे की अशा पद्धतीनं पत्रकार परिषद गुंडाळण्याचं काम तुम्ही करू नका. आपल्याकडे ज्या सेना आणि भाजपची आपण म्हणता, त्यास आपल्याकडे सेनेचे काही उमेदवार आलेले आहेत. म्हणून मगाशी आमचा जो प्रश्न होता की एकंदर युती ही अत्यंत निरभ्र पद्धतीने आहे का? अजिबात नाही. आम्ही जे आमचे उमेदवार आहेत, आम्ही कोणाला म्हणजे आमच्याकडे तर नाही, भारतीय जनता पार्टी जे काम करत होते तेच उमेदवार आहेत. शुभेच्छा तुम्हाला. काय बोलायचं का अजून? नाही नाही, आम्हाला काय शुभेच्छा. आम्ही प्रश्न विचारले मागे जय श्रीराम घोषणा देतात. मला बोलायचं साहित्य आलेलं गेलं आहे. 2 महिन्यापूर्वीच्या आता विचारतात, त्यामुळे आम्हाला घोषणा दिली. जे नाही आहे तुम्ही आता विचारत होता. रोकडे काय म्हणले? रोकडे काय म्हणले? काय नाही, जय श्रीराम जुन्नर मध्ये अजिबात नाही. युतीचा विजय सगळे मतदार विजयावर आहे. शुभेच्छा. काही नाही, मोठं ठेवा, मोठा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.